नमस्कार, वेलकम टू माय चॅनल रुपाली किचन। आजची रेसिपी ही मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासारखी रेसिपी आहे। पटकन बनवून तयार होते। यासाठी 1 कप पोहे मी घेतलेले आहे। 1 कप पोहे हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। मी 3 ते 4 पाण्याने धुवून घेतले आणि यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी टाकून यांना भिजत ठेवते काही वेळ। आता कढई ठेवली आहे मी गॅसवर। त्यामध्ये अर्धा कप बेसन घेतलंय। हे बेसन आता भाजून घेते मध्यम आचेवर। 2 ते 3 मिनिटच बेसन भाजून घ्यायचं आहे। बेसन भाजून झालेलं आहे। आता मी तडका पॅन घेतलेला आहे। त्यामध्ये 1 पळी तेल घालायचं आहे। आता यामध्ये घालते थोडीशी मोहरी, थोडंसं जिरं घालायचं आहे। धने मी जाड बारीक वाटून घेतले होते। 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत आणि कढीपत्ता घालायचा आहे। तडका सुद्धा रेडी आहे। पोहे छान भिजलेले आहेत। आता हे मोकळे करून घ्यायचे आहे आणि जो तडका दिलेला होता हा यामध्ये टाकून घ्यायचा आहे। यामध्ये भाजलेलं बेसन सुद्धा ऍड करायचं आहे। बेसन ऍड करून झालेला आहे। यामध्ये घालते थोडीशी हळद, धनेपूड, थोडीशी जिरेपूड, गरम मसाला मी ऍड केलेला आहे, चिली फ्लेक्स, चवीपुरता मीठ घ्यायचं आहे आणि बारीक चिरलेला कांदा मी घातलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही जर कांदा खात नसाल तर कांदा स्किप केला तरी चालेल। यामध्ये तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही ऍड करू शकतात। याचा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि हाताला आता थोडंसं तेल लावून आपल्याला हवा तो शेप आपण इथे देऊन घ्यायचा आहे। तुम्ही इथे टिक्कीचा सुद्धा शेप देऊ शकतात। मी थोडा वेगळा शेप दिलेला आहे। रेसिपी खूप सोपी आहे, पटकन बनते, त्यामुळे मुलांच्या टिफिनमध्ये हे आपण नक्की देऊ शकतो। या रेसिपीमध्ये आपण तडका दिलेला आहे, त्यामुळे रेसिपीला आणखीन टेस्ट आलेली आहे। अशा प्रकारे मी आता तेलामध्ये यांना डीप फ्राय करून घेते। तेल मी आधीच तापायला ठेवलेलं होतं। तुम्हाला हवं तुम्ही हे शॅलो फ्राय सुद्धा करू शकतात, ऑइली हवं नसेल तर। याला दोघं बाजूने गोल्डन ब्राउन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। खूप छान क्रिस्पी आणि टेस्टी आहे रेसिपी, नक्की ट्राय करा। आता हे फ्राय करून झालेले आहेत, त्याला छान कलर आलेला आहे। आता हे मी प्लेटमध्ये काढून घेते। तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।